लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आलाय। आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या विवाहितेचा तब्बल 8 वेळा गर्भपात केल्याचा गंभीर आरोप पती आणि सासरच्या मंडळींवर करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार श्वेता विजय महाजन राहणार शांतीनगर मखमलाबाद यांचा 2018 साली विजय महाजन यांच्यासोबत आंतरजातीय विवाह झालेला होता। मात्र विवाहानंतरच तिच्यावर सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झाल्याचा आरोप आहे। तो आमच्या जातीची नाही असं म्हणत वारंवार अपमान केला जात होता। तसेच तिला वेडे ठरवून मानसिक रुग्णालयात दाखल करण्याच्या धमक्या देखील देत दबाव टाकला जात असल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलंय। आणि सर्वात धक्कादायक म्हणजे तिला मुलं होऊ नये यासाठी जबरदस्तीने गोळ्या देण्यात येत होत्या। यातून 6 ते 7 वेळा गर्भपात करण्यात आल्याचा आरोप आहे, तर 8व्यांदा देखील गर्भपात घडवून आणल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेच्या तक्रारीवरून पती आणि सासरच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणामध्ये विविध कलमांनुसार तपास सुरू आहे, तर अधिक पुरावे आणि माहिती गोळा केली जाते। याशिवाय पतीने नाशिकमध्ये घर घेण्यासाठी महिलेचे पैसे आणि सोन्या चांदीचे दागिने वापरल्याचाही आरोप करण्यात आलाय। दरम्यान पीडित महिलेच्या तक्रारीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पती, सासू आणि सासरच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली असून पुढील तपास करण्यात येतोय अशी माहिती पोलीस निरीक्षक सोहम माछरे यांनी दिली आहे। महिला में श्वेता विजय महाजन राहणार शांतीनगर मखमलाबाद यांचा 2011 मध्ये विजय दशरथ महाजन यांच्यासोबत नाही का ते वेगवेगळ्या जातीचे होते असा विवाह झाला होता, आंतरजातीय विवाह। परंतु नंतर तिचा नवरा जे सासू सासरे तिला कंटिन्युअसली शारीरिक आणि मानसिक त्रास देत होते। त्याच्यामध्ये मग त्यांची इच्छा होती की तिला लवकर मूल होऊ नये म्हणून वेळोवेळी तिला गोळ्या वगैरे खायला देऊन तिचे नाही का 5-6 वेळा 6-7 वेळा त्यांनी गर्भपात केलेला। परंतु नंतर मग 8 वेळेस पण केला, परंतु नंतर मग तिला एक मुलगी आणि एक मुलगा झाला होता। त्याच्यानंतरही त्यांचे क्षण चालूच होते कंटिन्यू। त्या संदर्भात सुरुवातीला ते पुण्याला वगैरे राहिला होते। पुण्यानंतर मग तिचं माहेर इकडे होतं, तिकडे खूप शारीरिक मानसिक छळ होत होता म्हणून तिने तिचे पती विजय आणि सासू सासऱ्यांविरुद्ध आपल्याकडे परदेशी येऊन कंप्लेंट दिलेली आहे। तर या प्रकरणामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे, तर महिलांवरील अत्याचाराचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा समोर आलाय। लग्नानंतरही महिलांवर होणारा छळ आणि अत्याचार थांबण्याचं नाव घेत नाहीये। या प्रकरणात सत्य नेमकं काय आणि पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।